ऑलरेडी एक शॉप होतंच, पण तरी पण शॉपला लागूनच एक नवीन गाळा मिळत होता. मग म्हटलं चला ठीक आहे, साड्यांचं शॉप आपण एक सेपरेट करूया. परंतु तेव्हा माझा प्रेग्नन्सीचा 2रा महिना सुरू होता. तेव्हा असं वाटलं की आपण योग्य डिसिजन घेतोय का? बाळ पोटात असेपर्यंत काहीच नाही आहे, पण आफ्टर दॅट म्हणजे डिलिव्हरीनंतर मी सगळं कसं मॅनेज करेन. पण आपला नवरा जर खंबीर असेल ना, तर आपण कुठंही जाऊ शकतो आणि काहीही करू शकतो. हे अगदी खरं आहे, याचा मला आत्ता अनुभव येतोय. आम्ही दोघंच असतो, त्याच्यामुळे अर्धा दिवस माझी ड्युटी असते, अर्धा दिवस त्यांची ड्युटी असते. सकाळी सर शॉपमध्ये जातात, साधारण दुपारनंतर मी शॉपमध्ये जाण्याचा प्रयत्न करते. परंतु आज चालली आहे, थोडंसं लवकर चाललेले आज साधारण 2:45च्या आसपास मी शॉपमध्ये निघाले होते. कस्टमर 1 बाय 1 सुरू होतं. कस्टमर गेल्यानंतर आवराआवरी असेल, साड्या नीट ठेवणे, याच्यामध्ये वेळ निघून जात होता. साधारण 6:45च्या आसपास मी मस्त चहा घेतला टीमसोबत, साफसफाई केली, देवपूजा केली, छान असं शॉप आवरून घेतलं. एक पार्सल रिसीव्ह झालेलं आम्हाला ब्लाऊजचं, ते पार्सल ओपन करायचं होतं, परंतु तेवढ्यात एक कस्टमर आलं. प्रोफेसर मॅडम होत्या, कोथरूडवरून आलेल्या. साधारण 7 ते 8 ब्लाऊज त्यांना व्यवस्थित छान असे मॅचिंग करून दिले. त्याच्यामध्ये 9:15 झालेले आणि त्यांना शॉपमधून बाहेर पडायला 9:45 झाले. तोपर्यंत बाळाचे व्हिडिओ कॉल भरपूर आलेले. माझी पावलं घराच्या दिशेने वळत होती, कारण की सतत मला ते आई 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 शब्द कानावर पडत होते. खूप फास्टमध्ये पटापट सगळं आवरून शॉप वगैरे बंद केलं आणि घराच्या दिशेने निघाले. बाकीच्या डेली व्लॉगसाठी मला फॉलो नक्की करा. सी यू सून. बाय.